श्री स्वामी समर्थ माझ्या मैत्रिणींनो. तर आज आपण आपल्या किचनमध्ये बघणार आहोत खमंग असा ढोकळा. तर हा ढोकळा कसा करायचा ते आपण आता व्यवस्थितपणे बघूयात. तर त्यासाठी मी एक वाटी इथं बेसन घेतलेलं आहे. बेसनमध्ये हळद, थोडेसे मीठ, थोडीशी साखर. मी तेलाचा अजिबात वापर केलेला नाही. त्याच्या प्रमाणात थोडंसं पाणी ओतलं आहे. पाणी ओतून असं एकदम मिक्स असं व्यवस्थित करायचं. हे बघा, अशा पद्धतीने करायचं. पाणी कमी जास्त घेऊन. तेल मी अजिबात टाकलेलं नाही ह्याच्यात. बिना तेलाचाच ढोकळा आहे हा. असं आपण आता हे 10 मिनटं ठेवले झाकून ते पीठ. तोपर्यंत आपण इकडे एका अशा चपट्या भांड्याला थोडंसं तेल लावून घेतलं आणि कढई ठेवली. परत नंतर गॅसवर त्याच्यात थोडंसं पाणी ओतून घेतलेलं. परत 10 मिनटं झालेली होती ह्याला. त्याच्यासाठी मी एक इनोचं पॉकेट घेतलं आणि मी अर्धच पॉकेट त्याच्यात टाकलेलं आहे, कारण एक वाटी बेसन होतं त्याच्यामुळं. बघा, या अशा पद्धतीने लगेच फेटून घ्यायचं. असं इनो टाकल्यात नुसतं असं फेटून घ्यायचं. त्याच्यात मी तेल वगैरे काही नाही टाकलेलं. तेल टाकूच नका तुम्ही. यानं आपण त्या भांड्याला ज्या तेल लावलेलं होतं त्या भांड्यात आपण असं ओतून घ्यायचं. पटकन लगेच कढईत पाणी गरम झालेलं होतं, उकळी आलेली होती पाण्याला. त्याच्यामुळे ते भांडं त्याच्यात ठेवून टाकलं. लगे वरतून ताट झाकून ठेवायचं त्याच्यावरती. बघा, हे 10 मिनटं झालेली आहेत. ताट झाकून परत काढलं मी. आणखीन थोडासा शिजलेला नाही आपला ढोकळा, त्याच्यामुळं असं थोडा वेळ झाकून ठेवायचं, आणखीन 1-2 मिनिट. हे बघा, परत नंतर उघडून बघितलं तर हा ढोकळा एकदम आता चांगला झालेला आहे. त्याच्यामुळं काढून घेतला. तर हा थंड झालेला आहे. काढून थोडं वेळ ठेवून थंड झाल्यानंतर असं थोडंसं आपण ते रिकामा करून घ्यायचा कडच्या साईडने. काढून ठेवायचं आणि थंड झाल्यानंतर रिकामा करून घ्यायचं. ते एकदम असं चांगला निघतो मग परत. एकदम स्पंजी झालेला आहे बघा. एकदम पटकी 10 मिनटातच तयार होतो ढोकळा. जास्त वेळ लागत नाही त्याला करण्यासाठी. आता थंड झाल्यानंतर आपण असं बत्तीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि त्याच्या परत असं लाईनने वड्या पाडून घ्यायच्या आपण. एकदम स्पंजी झालेला आहे. त्याच्यामुळे बघा, हे वड्यासुद्धा एकदम अशा सुट्ट्या पडलेल्या आहेत. झाले अशा काप करून घेतले आपण. त्याच्यासाठी आपण परत इकडे तडका बनवूया. तेल गरम करून त्याच्यात मोहरी भरपूर टाकून घ्यायची, मिरचीचे तुकडे टाकून घ्यायचे, थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि त्याच्यानंतर त्याच्यात थोडंसं पाणी ओतायचं. मीठ टाकायचं थोडंसं, थोडीशी साखर टाकायची आणि चांगली त्याला उकळी येऊ द्यायची. परत म्हणजे ढोकळा होतं त्याच्यावरती एकदम असं गरमच ओतून द्यायचं. त्याच्यामुळं ढोकळा एकदम असा मऊ खाताना लागतो. परत वरतून थोडीशी कोथिंबीर पण टाकून द्यायची. हा बघा, एकदम स्पंजी ढोकळा झालेला आहे. तेल सोडा वगैरे मी काही नाही वापरलेलं, फक्त अर्ध पॉकेट इनोचं टाकलेलं आहे मी. त्याच्यामुळं खातानाही आपल्याला कसलाच त्रास नाही वाटणार. बेसन पीठ पण एकदम बारीक होतं. बघा, मग आवडला तर करा. थँक्यू.